Obtain the differential equation by eliminating the arbitrary constant from the following. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे y इज इक्वल टू ए ई रेस टू 3x प्लस बी ई रेस टू -3x. ए आणि बी हे काय आहेत, कॉन्स्टंट्स आहेत. आता यांना किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल, तर जितके कॉन्स्टंट असतील तेवढे वेळा आपण डिफरन्शिएट करतो. ए आणि बी दोन कॉन्स्टंट आहेत तर 2 वेळा डिफरन्शिएट करायचे. डिफरन्शिएट करत असताना डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिलेल्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट केलं, वायचं डिफरन्शिएशन येतं 1 आणि वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स कम्प्लीट डिफरन्शिएट होत नाही, म्हणून dy/dx इज इक्वल टू ए ई रेस टू 3x. मग आता ई रेस टू 3x म्हणजे हे कोणतं झालं, ई रेस टू एफ ऑफ एक्स. याला असतं ई रेस टू एफ ऑफ एक्स ॲज इट इज राहणार आणि मल्टिप्लिकेशनमध्ये एफ डॅश ऑफ एक्स येणार. म्हणजे आपण सॉल्व करायचं म्हटलं तर ए ई रेस टू 3x याला डिफरन्शिएट कसं करणार, ए इज कॉन्स्टंट, ई रेस टू 3x ॲज इट इज येणार मल्टिप्लाइड बाय 3xचं डिफरन्शिएशन. 3xचं डिफरन्शिएशन म्हणजे काय आलं 3, कारण एक्सचं डिफरन्शिएशन 1 होणार, 3 × 1 अशा पद्धतीने. मग काय आलं आन्सर 3a e रेस टू 3x. म्हणून आपण इथं लिहिणार 3a e रेस टू 3x. सेम तसंच b e रेस टू -3x काय करणार, -3xचं डिफरन्शिएशन -3 राहिलं कारण x 0 झाला, x 1 झाला आणि e रेस टू 3x ॲज इट इज, म्हणून b e रेस टू 3x ॲज इट इज आणि जे डिफरन्शिएशन होतं एफ डॅश ऑफ एक्स ते आलं -3. नंतर याला सिम्प्लिफाय करून घेऊ, dy/dx इज इक्वल टू 3a e रेस टू 3x प्लस मायनस होतं तर हे मायनस होऊन जाईल, 3b e रेस टू -3x ॲज इट इज मिळेल. ह्या इक्वेशनला पुन्हा काय करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचे, कारण 2 वेळा डिफरन्शिएट करायचं होतं आपल्याला. डिफरन्शिएट केल्यानंतर d2y/dx स्क्वेअर येईल, dy/dxचं डिफरन्शिएशन इज इक्वल टू पुन्हा तेच होणार, 3 इकडे मल्टिप्लायला येईल, 3 × 3a e रेस टू 3x ॲज इट इज मायनस 3 × -3 × b रेस टू -3x ॲज इट इज. हे -3 कुठून आलं, हे जे एफ डॅश ऑफ एक्स होतं, एफ डॅश ऑफ एक्स काय येणार इथं -3 पुन्हा मल्टिप्लायला येणार. मग हे काय झालं, मायनस झालं तर मायनस मायनस प्लस होणार. फक्त सिम्प्लिफाय करून घेऊ, बाकी सगळं ॲज इट इज येईल. इथं मायनस मायनस प्लस होईल, 3 × 3 9, 3 × 3 9. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बनेल, 3 d2y/dx स्क्वेअर इज इक्वल टू हा 9 कॉमन घेऊ, a e रेस टू 3x प्लस b रेस टू -3x. पण आता तरीसुद्धा ए आणि बी तरी इलिमिनेट झाले नाही 2 वेळा डिफरन्शिएट करून. मग काय करायचं, इक्वेशन 1 बघा, a e रेस टू 3x प्लस b रेस टू -3xचं काय व्हॅल्यू काय आहे y. मग आपण फक्त इथं या पूर्ण टर्मच्या जागी व्हॅल्यू पुट करायची आहे फ्रॉम इक्वेशन 1. मग काय येणार इथं y पुट केलं आपण फक्त, बाकी सगळं ॲज इट इज आणि हेच होतं आपलं रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन.